हॅलो फ्रेंड्स, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण झणझणीत असं वांग्याचं भरीत बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तुमच्यातल्या खूप जणांना येत पण असेल, पण काही जण असे असतात ज्यांना नाही माहीत, त्यांच्यासाठी आम्ही दाखवतोय. हे वांगा असं कापून घ्या. चेक करून घ्या वांग्यामध्ये काय कीड आहे का. हा जो डेक आहे हा पण कापून घ्यायचा अर्धा. हे बघा. आणि याचे 4 आपण काप लावायचे, म्हणजे 2, एक असा आणि एक असा. असं चेक करून घ्या आणि वांगं पाण्यामध्ये ठेवायचं, म्हणजे ते काळं पडत नाही. हे बघा असं पूर्ण झालेलं आहे. अजून एक वांगं तुम्हाला मी दाखवते. आता अशा प्रकारे सगळी वांगी आपण चीर देऊन घेऊया, चेक करून घेऊया. इथे आपण ना वाटण्यासाठी काही साहित्य काढलेलं आहे. तर आपण सुकं खोबरं वापरणार आहे. सुक्या खोबऱ्याची 1-1.5 वाटी मी असं काप करून घेतले. काही जण खिसून घेतात, तसंही तुम्ही घेऊ शकता. हे आपण तळून घेणार आहे. इथे मी 3-4 मिरच्या घेतल्या. पण तुम्हाला जितक्या चालत असेल तिखट त्याप्रमाणे तुम्ही मिरची घेऊ शकता. कोथिंबीर घेतले 1 बंच. 2 छोटे कांदे कापून घेतले. इथे ना 1-1 इंचाचं आलं घेतलं, म्हणजे 2 इंच आलं आहे. आणि 10-12 पाकळ्या मी लसणाच्या घेतल्यात. तर आता हे सर्व आपण आता पहिलं हे तळून घेऊया आणि मग आपलं वाटण बनवायचं. त्यावेळी मी तुम्हाला पुन्हा दाखवीन. आपण वांग्यांना काप करून घेतले. हे बघा सगळे वांगी तशीच कापून घेतली मी. आणि मिठाच्या पाण्यात आपण भिजवलीत, नाहीतरी काळी टिक्कूर पडतील पूर्ण. आपण आता इथे खोबरं तळून आणलेलं बघा, थोडं डार्क करून आणलंय. आपल्याला डार्क कलर पाहिजे थोडासा म्हणून. आणि शेंगदाणे पण भाजून घेतलेत, चांगले कुरकुरीत करून घेतलेत. यामध्ये अजून तीळ येणार आहेत, ते मी तुम्हाला नंतर दाखवते जेव्हा वाटण काढू आपण तेव्हा. इथे आपण 1 वाटी तेल घेतले. याच्यामध्ये आपण तेल गरम करून जी वांगी कापून घेतलेली ती तळून घेणार आहोत. हलकीशी लाल रंगावर आपण वांगी फ्राय करून घेतली. आपल्याला अगदी 5 मिनिटं लागली वांगी तळायला. आपण वांगी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. घरात सगळीच लोक वांगी खात नाही, त्यामुळे 2 मोठी बटाटी आपण उभी चिरून घेतली. ती सुद्धा आता तेलामध्ये आपण तळून घेऊया. बटाटी सुद्धा आपण हलक्या लाल रंगावर फ्राय करून घेतली. आपण कढईतलं थोडं तेल कमी केलं आणि त्याच्यामध्ये आपण 1 टीस्पून राई टाकून घेतली. राई तडतडली की आपण पुढची. आता राई तडतडली, आपण 2 कांदे बारीक चिरून घेतले होते ते टाकून घेऊया. आपण 1 चमचा हिंग टाकतोय. ही आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आहे. 1 मोठा चमचा आपण घेतले. छान परतून घेऊया आपण. वाटण चांगलं परतून घेऊया आपण सुरुवातीला जे खोबरं तळून घेतलं होतं त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून भाजलेले तीळ टाकले आणि त्याची पेस्ट बनवून घेतली.
ती पेस्ट आपण आता टाकतोय. हा शेंगदाण्याचा कूट आता आपण टाकतो याच्यामध्ये. शेंगदाणे आपण भाजून घेतलेले. आणि तीळ कुठे आहेत? आपण 1 टीस्पून इथे मीठ टाकले. थोडी चवीनुसार साखर टाकूया चवीला. दीड चमचा आपण काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली. आणि अर्धा चमचा आपण आपला घरगुती मसाला टाकला. अर्धा चमचा आपण हळद टाकले. थोडा गरम मसाला टाकला. 1.5 टीस्पून आपण गरम मसाला टाकला. आता छान मसाला आपण परतून घेऊया. थोडा शिजवूया त्याला. ते बघा तेल सुटायला लागले मसाल्याला. आता आपलं बघा वाटण पण शिजलं जरा छानपैकी. आता आपण बंद करून घेऊया. मसाला थंड करून आपण वांग्यामध्ये भरून घ्यायचा. अशा प्रकारे ना वांगी सर्व भरून घ्या मिश्रण त्यामध्ये. आता आपण वांगी आणि बटाटी कढईमध्ये लावून घेतली आणि वरून तेल टाकून घेतलं 2 चमचे. आणि आता झाकण देऊन स्लो गॅसवरती आपण ही वांगी शिजवून घ्यायची. आपल्याला ही वांगी शिजवताना जास्त वेळ लागणार नाही कारण आपण पहिले सुद्धा तळून घेतली होती. आपण पाणी जरासुद्धा नाही टाकणार याच्यामध्ये. आपल्याला वाफेवरच शिजवायची. तर आपण झाकण देऊन शिजवून घेऊया. आपल्याला झाकण देऊन 10 ते 15 मिनटं लागली. ही वांगी शिजलेली आहेत. आता आपण डिशमध्ये काढून घेऊया. आपलं वांग्याचं झणझणीत असं हे भरीत तयार झालेलं आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीला शेअर करा. धन्यवाद.